नमस्कार मंडळी. तर बघा मी काय करायला आहे, मी हिरव्या मिरचीचा ठेचा करायला आहे. मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या थोड्याशा 2-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मीठ टाकले, बाकीचं काहीच नाही. आणि ह्या ठेचा असा कुटून घ्यायचा, म्हणजे इतका चवदार छान लागतंय. आणि खूप बारीक पण पेस्ट करायची नाही, थोडासा ओबडधोबड राहू द्यायचा. आणि हा ठेचा कुटल्यानंतर हा ठेचा सगळा काढून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये गरम गरम भाकरी, अर्धी भाकरी ती पण अशी ठेचून घ्यायची. आणि ती भाकरी इतकी चवदार लागते का नाही, ही माझ्या सासूबाईंना सारखं आवडायची आणि त्यांच्यापासून मी शिकले, मला पण खूप आवडते. तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि ती भाकरी खायला कशी लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा तुम्ही करून बघा, तुम्हाला ती भाकरी खायला किती आवडेल. हे तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही कमेंट नक्कीच करणार, हे पण मला माहीत आहे. आणि ही बघा दगडाचा खलबत्ता आहे, ह्याला खलबत्ता म्हणतात. उकळ पण असतं, पण ते जमीन रवलेलं असतं आणि त्याला वरून कांडायला ठोंब्या असतो, म्हणजे लोखंडाचं असतं. आणि हे आहे ती दगडाचंच खलबत्ता आहे, हे कांडायचं पण दगडाचंच आहे. तर आम्ही अशा प्रकारे करतो. तुम्ही कसं करता कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मिक्सरमध्ये कुटता का तुमच्या लोखंडाचा खलबत्ता आहे हे पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.